माघी गणेशोत्सव उद्यापासून सुरू होतोय. 10 दिवस हा गणेशोत्सव असून त्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं पर्यावरणपूरक विसर्जनासाठी विशेष व्यवस्था केली असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली. तरी गणेश भक्तांनी मूर्ती विसर्जनासाठी पर्यावरणपूरक व्यवस्थेचा वापर करावा असं आवाहन आयुक्तांनी केलंय. माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकार आणि विक्रेत्यांना मूर्ती विक्री करताना त्याबाबत विक्री रजिस्टर ठेवणं आवश्यक असल्याच्या सूचना देण्यात आल्यात. मंडळाकडून बसवण्यात येणाऱ्या मूर्तींबाबतची आवश्यक ती सर्व माहिती, प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आहे किंवा नाही, मूर्तीची उंची किती आहे इत्यादी संकलित करून त्यानुसार विसर्जनाचा आराखडा आणि व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. तसंच सार्वजनिक मंडळांना विसर्जनासाठी प्रतिकात्मक स्वरूपात लहान मूर्ती ठेवण्यास प्रोत्साहन देण्यात येते. कृत्रिम तलाव, टाकी विसर्जन व्यवस्था आणि घाडीघाट इथे विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. 2 ते 3 फूट उंचीच्या मूर्ती टाकीमध्ये, 3 ते 6 फूट मूर्ती कृत्रिम तलावात, तर 6 फुटांपेक्षा मोठ्या मूर्तींचं विसर्जन खाडीमध्ये करण्याच्या सूचना सर्व प्रभाग समिती स्तरावरून सर्व सार्वजनिक मंडळांना देण्यात आल्यात. विसर्जनातून निर्माण होणारं पाणी पालिकेमार्फत शुद्धीकरण करूनच जलस्रोतात सोडण्यात येणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. तसंच मूर्ती विसर्जन करण्यात येणारं पाणी ठाणे महापालिकेतर्फे शुद्धीकरणानंतर जलस्रोतात सोडलं जाणार असल्याचं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितलं.